ही शाही आणि हा माझा सांगाड्या. सांगाड्या दिसतो, तुम्हाला सांगाड्या दिसतो. मी सोंगाड्या आहे, सोंगाड्या. आता तेच बोललो. चला साहेब सुरू करूया. सोंगाड्या तयार नाही तयार. का? आपण इथं का आलो? लोकांना काहीतरी दाखवायला. काहीतरी म्हणजे नक्की काय? नाटक. आपण कोण आहोत? कलाकार. कलेचे शिरदार. पैसे नाही मिळत म्हणून बेकार. सॉरी सर. लॅन एम्बिगुडा सायन्स सार्वजनिक स्कूल. आपण इथं सादर करायला आलो एक स्ट्रीट प्ले. त्याचं नाव आहे आजूबाजूला जो पण राहतो त्यांच्याकडनं, पालकांकडनं, आई वडिलांकडनं विचारायचे. समजलं? मम्मी, मतदान म्हणजे काय? मतदान हा एक लोकशाही पद्धतीचा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडून द्यायचा आणि त्याच्या हाती देशाचा कारभार द्यायचा असतो. पप्पा, आपण कुणाला द्यायचं? अगं आलोय, आपण योग्य व्यक्तीला मत द्यायचं. आमच्या शाळेत होतं तसं? म्हणजे कसं? आपल्याकडे योग्य मॉनिटर, कॅप्टन, इफेक्ट दुसऱ्यासाठी आम्ही हातात सही लावतो. अगदी बरोबर. काका, मतदान कोण करतं? काका, मतदान नाही केलं काय होतं? अरे बाळा, मतदान नाही केल्यावर चुकीचे माणसं निवडून येतात. दादा, मतदान का गरजेचं आहे? हे राज, मतदान बदल करण्यासाठी गरजेचं आहे. ताई, मतदान कोण करतं? मतदान 18 वर्षाची मुलं करतात. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. तर मी काल सर्वांना गृहपाठ दिले, तो सर्वांनी करून आणला? हो. तर आता मला एक जण वाचून दाखवा बरं. मतदान आपला अधिकारच नाही, हा आपला हक्क आहे. आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे मतदान केलं जातं. मतदान हे लोकशाहीचं बाळ आहे. मतदान सर्वांनीच केलं पाहिजे. मतदान करणं गरजेचं आहे, कारण सगळ्यांनी मिळून चुकीचा कायदा रद्द केलेला आहे. मतदान हा 3 पद्धतीने असतो. केंद्रात खासदार असतो, राज्यसभेत आमदार असतो, तसंच नगरात नगरसेवक. खासदार वीज रस्ते पाणी पुरवठे या सर्वांचे प्रश्न सोडवतो.